होईल, कॉमेडी विथ कॉमेडी असं दुहेरी संगम आपल्याला ऐकायला मिळेल. नवी मुंबईवरून दशरथ पाटील यांचं आगमन होईल रविवारच्या दिवसामध्ये आणि सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, कारण पोट धरून हसावं लागेल त्या ठिकाणी. सर्वांचं मनोरंजन होईल निश्चित. सामना सुरू होतोय, या ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे. सामना या ठिकाणी सुरू होतोय. आपण पाहतोय SK वॉरियर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स. जबरदस्त फटका. फलंदाज सुनील केवणे या ठिकाणी परिचय देतोय. चौकारने खातं उघडतोय. 4 धावा धावफलकावर. सुनील केवणे मॅन फ्रॉम ढवलेपाडा, एक नावाजलेला खेळाडू, गुणवान खेळाडू. यावेळेस हा चेंडू स्वीप करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. त्या ठिकाणी 1 धाव इथे मिळते. सुनीलने जबरदस्त सुरुवात केली होती. जर पाहिलं तर चौकारने खातं उघडलं होतोय. आणि सुनील केवणे जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा निश्चित त्याला भरपूर सपोर्ट असतो या विभागातून. कारण एक नावाजलेला खेळाडू खुल्या गटातून देखील जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिलेली आहे मी. तर निश्चितच या ठिकाणी सुनील केवणे याच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी पंचम ब्रिटिशचे मालक सन्माननीय अविनाश केवणे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी एक टी-शर्ट दिलं जाईल. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा इशारा. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा जे आमचे कॅमेरामॅन आहेत www.tenniscricket.in त्या ठिकाणी गर्दी करू नका प्लीज. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे माझी, कारण आमच्या कॅमेरामॅन त्या ठिकाणी डिस्टर्ब होतोय. त्यावेळेस धक्का तिथे लागल्यानंतर जर पाहिलं तर निश्चितच थोडासा त्रास होतोय. त्यामुळे व्यवस्थित चित्रीकरण करता येत नाहीये. हा चेंडू पायातून ऑन साइडला वळवला. चेंडू मिड विकेट झोन मध्ये चेंडू चाललाय. यावेळेस सीमा रेषे बाहेर. 4 धावा. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी एक पारितोषिक आलंय बघा आदरणीय गीतेश भुसारी साहेब यांच्याकडनं. जर कोणी बॅक टू बॅक 3 षटकार लगावतोय कोणी, त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. फलंदाज यावेळेस अशोक सिंग सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 13 धावा. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू निघालाय सीमा पलीकडे. चौकार. बघा बॅक टू बॅक 3 चौकार इथे आलेले आहेत आणि हा 12वा फलंदाज ठरला या स्पर्धेचा, ज्याने बॅक टू बॅक 3 चौकार लगावले. हा विक्रम आहे बघा. 12वा फलंदाज या ठिकाणी ठरलाय. मात्र 3 षटकार मारण्याचा विक्रम नकुल राऊच्या नावावर आहे पहिला, त्यानंतर विशाल लिंगेच्या नावावर आहे. षटकार जर पाहिलं तर बॅक टू बॅक 3 षटकार मारण्याचा विक्रम 2 फलंदाजांनी या मैदानावरती केलेला आहे. पहिला मान मिळवला नकुल राऊतने, ज्याने बॅक टू बॅक 3 षटकार लगावले, आणि दुसरा फलंदाज विशाल लिंगे ज्याने 3 षटकार लगावले आहेत. मात्र हा 12वा फलंदाज ठरलाय. हा फलंदाज विनायक गोरे, ज्याने बॅक टू बॅक 3 चौकार मारण्याचा हा विक्रम त्याच्या नावावर ठिकाणी प्रस्थापित केलाय. धावसंख्या पहिल्या षटकाखेर पाहतोय आपण 17 धावा. जबरदस्त सुरुवात. ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणतात, फ्लाइंग स्टार्ट, ती सुरुवात इथे करून दिली SK वॉरियर्सनी. ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती, त्यांचा हा निर्णय या पहिल्या षटकामध्ये योग्य सिद्ध करून दाखवला. या सलामीच्या जोडीने, या आघाडीच्या फलंदाजाने, या टॉप ऑर्डरच्या जोडीने सुनील केवणे आणि विनायक गोरेने 17 धावा आल्या. आता मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्ट्राईकला फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातला एक घातक फलंदाज पाहतोय आपण यावेळेस सुनील केवणे, मॅन फ्रॉम ढवलेपाडा. हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक ठिकाणी फलंदाज बाद. मोठा मासा गाळा सापडलाय. वाघाची शिकार.
जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजाने हा चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा फेकला होता. फलंदाजाला प्रवृत्त केलं ऑन साइडला खेळण्यासाठी आणि त्या ठिकाणी सापळा रचला होता. या सापळ्यामध्ये अडकला हा फलंदाज सुनील केवणे आणि मैदानावरचा एक घातक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज येतो तिसऱ्या क्रमांकावर. हा चेंडू ऑन साइडला विनायकने खेळून काढलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र इथे धावचीच अपील करतायत. मात्र तोपर्यंत हा फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय आणि या 2 धावा इथे मिळतात एसके वॉरियर्स संघाला. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 19 धावा. आमच्या सोबत आहेत गुणलेखक यावेळेस अब्बास गाजी. जबरदस्त असे खेळाडू त्याचबरोबर तितकेच चांगले गुणलेखक. आमच्या उजव्या बाजूला निश्चित www.tenniscricketचे सर्व सहकारी या ठिकाणी आपण पाहू शकता ऑपरेटरच्या भूमिकेत. त्याचबरोबर अविनाश या ठिकाणी बाबू स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. ऑफिशियली कॅमेरामॅन www.tenniscricket. त्याचबरोबर ही स्पर्धा डेन एबीसीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करतायत केबल नेटवर्कच्या माध्यमातून. अतिशय चांगली नावारूपाला आलेली स्पर्धा या वांगणी गावची आण बाण शान वांगणी प्रीमियर लीग 2017. हा चेंडू यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस जर पाहिलं तर मिडल स्टंप वरनं थोडासा बाहेर निघतोय लेग स्टंपच्या दिशेने. मात्र यावेळेस पंच काहीतरी चर्चा करतील. दोन्ही पंच एकांची निश्चितच काहीतरी मनामध्ये शंका आहे. त्या शंकेचं निरसन इथे केलं जाईल आणि त्यानंतर एक योग्य निर्णय या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 19 स्थिरावलेली. फलंदाज सुनील केवणे बाद झाला तेव्हा मैदानावरती निडल ड्रॉप सायलेंट पाहायला मिळाली. कारण सुनील केवणे एक असा एंटरटेनर आहे की जो निश्चितच नेहमीच मनोरंजन करतोय आणि त्याची फलंदाजी पाहणं म्हणजे पर्वणी असतं क्रीडा रसिकांसाठी. मात्र सुनील केवणे लवकर बाद झालाय तर मात्र तिसऱ्या क्रमांकावर आहे श्रीपाद कडवी. यावेळेस पाहू शकता आपण नॉनस्टॅकिनला कडावी. यावेळेस चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. देख राजा ही मटकी एक फटकी में तोड़ता है. थँक्यू. बघा प्रेक्षकांना एक विनंती आहे. जो पांढरा कपडाची बाउंड्री लाईन आहे त्याच्या बाहेरून जो पांढरा कपडा लावलेला आहे त्याला कोणी प्लीज स्पर्श करू नका. आपल्याला विनंती करतोय मी मनापासून या ठिकाणी प्लीज सहकार्य करा. विपीएल कमिटीचे आमचे आयोजक त्या ठिकाणी येऊन आपल्याला निश्चितच ही सूचना देतील. त्यापेक्षा आम्ही सांगतोय त्याचं त्या ठिकाणी त्या शब्दाचा मान ठेवायचा आहे. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन बाबू याला देखील काही खेळ तिथे प्रेक्षक गर्दी करतात इथून बाजूला व्हायचंय. कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांना एक सूचना आपण त्या ठिकाणी जाऊन आमच्या कॅमेरामॅनला जे प्रेक्षक त्या ठिकाणी त्रास देतात त्यांना आपण थोडीशी सूचना करायची. त्यांना विनंती करायची की भरपूर जागा आहे बघा मैदानाच्या सोबत आपण कुठेही उभे राहू शकता. या दरम्यान चौकार आपण पाहतोय धावफलकावर. धावसंख्या 27 धावफलकावर. यावेळेस दुसरं षटक प्रगतीपथावर. 17 धावा आल्या त्या पहिल्या षटकात आणि त्यानंतर आपण पाहतो आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये कोटलेल्या आहेत. 27 धावा धावफलकावर पाहतोय आपण दुसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू यावेळेस कट केला लेट कट केला चेंडूला. यावेळेस डायरेक्ट हिट देत आहेत मात्र बॅकिंगला यष्टी रक्षक येत नाहीये आणि या यष्टी रक्षकाला देखील कुणाचीच बॅकिंग मिळत नाहीये. त्यामुळे थ्रो बाईच्या स्वरूपात एक ही धाव मिळते. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 29 धावा. बघा बॅकिंगला कोणीच येत नाहीये. निश्चितच जर पाहिलं तर चुकीचं या ठिकाणी निश्चितच ही रणनीती पाहायला मिळते. खेळाडू जर पाहिलं तर लॉंगॉनचा खेळाडू निश्चितच बॅकिंगला यायला होता मात्र तो खेळाडू त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे एक धाव इथे बाईच्या स्वरूपात थ्रो बाईच्या स्वरूपात मिळते या एसके वॉरियर्स संघाला. धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या धावफलकावर पाहतोय आपण 29 धावा. दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिव्हा आपण पाहतो मैदानात गेलेले आहे. निश्चितच ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र प्रेक्षकांची गर्दी जर पाहिली तर भरपूर गर्दी आणि ही गर्दी वाढत जाणार. कारण उद्या जर पाहिलं तर शनिवार आणि परवा मात्र निर्णायक दिवस असणार आहे. एक जबरदस्त दिवस मेगा फायनलचा दिवस आणि शेवटच्या दिवशी आमचे नवी मुंबईचे आमचे निश्चितच ज्येष्ठ समालोचक दशरथ पाटील या ठिकाणी येणार आहेत. कॉमेडी विथ कॉमेडी असं निश्चितच समीकरण पाहायला मिळणार आहे. कारण कॉमेडीचा बेताज बादशाह दशरथ पाटील या ठिकाणी येणार आहे. सर्वांना इथे मनोरंजित करणार आहे. प्रेक्षकांना निश्चितच मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण यायचं रविवारी भरपूर संख्येने. जर आपण जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत मात्र जर जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांना देखील विनंती की आपण मैदानावरती या.
मैदानावरून सामना पाहण्याची मजा काही वेगळी असते बघा. लाईव्ह टेलिकास्ट आपण निश्चितच पाहत आहे, आपल्यासाठीचे लाईव्ह टेलिकास्ट आहे. मात्र आपण आळस दाखवू नका, या ठिकाणी या आणि भरपूर संख्येने निश्चितच या ठिकाणी आपण या सामन्याचा आनंद घ्या, कारण मैदानात जो सामना लाईव्ह जर आपण बघतोय तर निश्चित ही मजाच वेगळी असते. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक संपतोय, या ठिकाणी ड्रिंक्स ऍक्टिव्हा माघारी परतते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर यावेळेस 29 धावसंख्या, 14.5 सरासरी राखलेली आहे. पहिल्या षटकात 17 धावा आल्या, या षटकात 12 आल्यात. म्हणजे पॉवर प्ले मध्ये जी धावगती इथे हवी होती या संघाला, ती धावगती इथे त्यांनी राखलेली आहे. मात्र अजूनही 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जर पाहिलं तर यावेळेस क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकता, कारण पहिल्या 2 षटकात क्षेत्ररक्षण बंधनकारक होतंय, कारण नियम होता पॉवर प्लेचा, आणि आता मात्र हे बंधन हटलेलं आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकता. एक लॉंग ऑन मिड विकेट, त्याचबरोबर एक जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, आणि त्याचबरोबर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, आणि 30 यार्ड मध्ये आपण पाहू शकता शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट पॉइंट, अशी क्षेत्ररक्षणाची रचना या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला येतोय फलंदाज यावेळेस कडाली, यावेळेस पाहू शकता आपण. हा चेंडू कट करताय, थर्ड मॅनला बीट करून हा चेंडू वेगाने, सुसाट वेगाने सीमा पलीकडे चौकार. दरम्यान आदरणीय प्रमोद खंडगळे साहेब यांचे शुभागमन होते. बघा, क्रिकेटवर असीम प्रेम आहे, खूप चाहते आहेत क्रिकेटचे, आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम असल्या कारणाने या मैदानाकडे त्यांची पावलं आपोआपच वळत आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण यावेळेस प्रमोद खंडागळे साहेब येत असताना हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, आणि हा झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. फलंदाज बाद, दुसरा धक्का SK वॉरियर्स संघाला. जो तुझे याद में बजी गिटार, देखा तो तुझे याद में बजी गिटार, दिल का आंखों से प्यार, दिल में बजी गिटार, आओ रहा कैसा ये नजारा, आओ रहा जीने का मजा रे, अरे रे मैं भूल गया रे. बघा, नक्कीच मजा येणार आहे. डीजे ऑपरेटर आपण अतिशय चांगलं गाणं सादर केलं, पण मजा येणार आहे, कारण दोन्ही संघ त्या जबरदस्त एकाच कॅलिबरचे तुल्यबळ नावाजलेले. दुसऱ्या बाजूला जितेंद्र शेंडे सारखा एक घातक फलंदाज, ज्याने टेनिस क्रीडा विश्वावर निश्चित अधिराज्य गाजवलेला हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ता मात्र मैदानावर येतोय यावेळेस नरेंद्र शेंडे. बघा, शेंडे म्हणजे निश्चित शेंडे नेहमी झेंडे गाडत असतात, कारण हे खेळाडू जर पाहिले तर अतिशय नावाजलेले खेळाडू धारूरचे. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव इथे पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि या 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 35 धावा. 35 धावा झालेल्या. 3रं षटक घेऊन येतो रवीश बुबेरे, वैयक्तिक पहिलं व सांघिक 3रं षटक कॉमेंट्री बॉक्स इन करणं आपण पाहतोय. यावेळेस जितेंद्र शेंडे मात्र निश्चितच या ठिकाणी बॅकिंगला गेले होते. तर मात्र जितेंद्र आपण पाहू शकता वाईट लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना जितेंद्र शेंडे. विनायक गोरे जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 26 धावांवर खेळपट्टीवर अजूनही खेळतोय. तर मात्र स्ट्राईकला हा चेंडू हवेत आहे, चेंडू खूप उंच गेलाय, बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, आणि हा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. इथे जर आपण पाहिलं तर झेल सुटला, आणि एकूण वरती गोलंदाजाचा कर्दम काय ठरतोय. या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिले, म्हणजे स्वतःच्याच पायावर तुम्ही कुऱ्हाड मारली आहे. मात्र जीवदान इथे मागात पडेल का हे देखील पाहावं लागेल. चेंडू हा झेल जर आपण पाहिला तर अतिशय चांगला झेल पकडलेला आहे. गुड कॅच, फलंदाज बाद. Welcome Gangnam Style.
तिसरा धक्का या ठिकाणी मिळाला रॉयल या ठिकाणी SK वॉरियर्सला. आपण पाहतोय नरेश शेंडे बाद होतोय, नवीन फलंदाज येतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी. नवीन शेलार, नवीन फलंदाज, नवीन शेलार. बघा फलंदाजाचं नाव नवीन, फलंदाज देखील नवीन. नौका फलंदाज यावेळेस स्ट्रायकरला आपण पाहतोय. गोलंदाज रवीश बुबेरेला, इथे बुबेरेला आपण पाहतोय यश संपादित करतो या ठिकाणी. ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस गॅप मध्ये घेऊन काढतोय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. चेंडू उचलतोय, फेकतोय, मात्र एक धाव घेण्यापासून तो रोखू शकत नाहीये. धावसंख्या धावफलकावर तिसऱ्या षटकाकडे पाहतोय आपण. यावेळेस 44 39 धावा झाल्यात. बघा आस्किंग रेट निश्चित करंट रन रेट जर पाहिलं तर 13.00 त्या ठिकाणी राखलेले आहे. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर 12 धावा. तर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 10 धावा. पहिल्या 2 षटकात 14.50 ची सरासरी राखली होती, मात्र या षटकात 10 धावा आल्या आहेत. तो करंट रन रेट या ठिकाणी थोडासा कमी झालाय. मात्र 13 जर आपण पाहिलं प्रति षटकामागे ही देखील एक चांगली धावगती आहे. मात्र याच गतीने जर पुढची 2 षटकं खेळून काढली तर 65 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. मात्र इथे ज्या धावा वेगाने वाहत आहेत या धावसंख्येला इथे लगाम कोण लावणार? तर धावसंख्येला लगाम लावणं गरजेचं आहे. जरी धावसंख्या मोठी झाली, महाकाय झाली, विशाल झाली तर दबाव इथे टाकता येईल या फलंदाजानं रॉयल चॅलेंजरच्या. मात्र इथे किती धावा होतील हे देखील पाहावं लागेल, कारण 39 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज येतो यावेळेस होतं. 17 धावा खर्च केल्या होत्या, मात्र संघ नायकाने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय. मात्र या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करेल का हा अशोक सिंग? ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतो यावेळेस. आणि या ठिकाणी एक धाव पुढे गेली आहे. लेग बायचा इशारा करताना आमचे पंच योगेश शिंद्रेकर, मॅन फ्रॉम अंबरनाथ, आणि त्याचबरोबर आमचे स्क्वेअर लेगचे एक ज्येष्ठ पंच निश्चितच अनुभवी असे पंच या ठिकाणी फिरोज खान सर, मॅन फ्रॉम कल्याण, असे 2 पंच, एक व्यावसायिक पंच या ठिकाणी निश्चितच या स्पर्धेमुळे पाहतोय. गतवर्षी देखील या 2 पंचांच्या माध्यमातून जबरदस्त पंचगिरी पाहायला मिळाली आणि यंदाच्या मोसमात देखील याच पंचांना निश्चितच पुन्हा एकदा आपण या मैदानावरती पाहतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 40 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. जितेंद्र, चतुर्थेचं नाव चपळायचं दुसरं नाव जितेंद्र शेंडे. अतिशय चांगला झेल पकडला त्या ठिकाणी लहू मध्ये. हा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर जर पाहिलं तर त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि निश्चितच अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. जर कमबॅक करायचं असेल तर निश्चितच इथे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू ऑन साइडला, गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे, चौकार. धावसंख्या धावफलकावर 44 धावा आपण पाहतोय. चौकार आला नवीनच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा अशोक सिंग, पुढसावर एंड करणं ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस पुढे सरकले होते. कॉट बिहाइंडचा अपील केले गेलंय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. नवीनची पारी संपुष्टात येते. जे नवीनने एक चौकार दाखवला होता, मात्र पुन्हा एकदा नवीनने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात बॅटची बाहेरची कडा लागली आणि यष्टीरक्षकाने हा झेल पकडलाय. फलंदाज नवीन बाद होतोय. यावेळेस आणखीन एक धक्का लागतोय या SK वॉरियर्स संघाला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 44 धावा. महेश केवणे मात्र खूप आनंदात आपण पाहू शकतो. यावेळेस नवीन फलंदाज हर्षद केवणे, महेश केवणे यांचे बंधुराज. बघूया मात्र इथे आनंद पाहण्यासारखा आहे महेशच्या चेहऱ्यावर. मात्र बघूया कशी कामगिरी करतो हर्षद. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेऊन चेंडू येतोय.
गलीमध्ये या दरम्यान या ठिकाणी निश्चितच बॅट कटचा इशारा करताना पंच आपण पाहतोय. जर पाहिलं तर निश्चितच इनसाइड एज लागली होती. चेंडू व्यवस्थित टाइम करू शकले नाही. चेंडू व्यवस्थित येतोय गलीमध्ये. एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 45 धावा. गोलंदाज अशोक सिंग पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेतून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चेंडूला आत ढकललाय त्याने. झेल मात्र इथे पकडता आला नाही. जर पाहिलं तर चेंडू खूप लांब होता, समोर पडला आणि त्यामुळे चेंडूला आत ढकललंय आणि यावेळेस या 2 धावा निश्चितच वाचवल्या आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 47 धावा. या षटकात जर आपण पाहिलं तर धावा आल्यात बघूया. या ठिकाणी सांगतील आम्हाला 8 धावा आलेले आहेत या षटकामध्ये. म्हणजे चांगला कमबॅक केलाय या संघाने. जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स संघाने जबरदस्त कमबॅक. धावांची गती मात्र पहिल्या षटकापासून जर आपण पाहिलं तर कमी कमी होत गेले. पहिल्या षटकात 17 धावा आल्या, त्यानंतर 12 आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकात 10 धावा आणि या षटकात जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात. म्हणजे धावसंख्येवर कुठेतरी लगाम लावलाय. तर जर फलंदाज आपण पाहिलं विनायक बाद झाला, त्याआधी सुनील बाद झाला, तर त्यामुळे इथे पूर्णपणे दबाव इथे टाकता आला आणि धावसंख्येला लगाम लावता आला. तर मात्र अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतील एसके वॉरियर्सचे फलंदाज? कारण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 47 धावा. जर या षटकात जर आपण 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर निश्चितच 50 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. मात्र या मैदानावरती किती धावसंख्या सुरक्षित आहे हे सांगणं अजूनही कठीण झालेलं आहे. कारण जर पाहिलं तर 38 धावांचं डिफेन्स या मैदानावरती झालाय आणि 72 धावांची चेसिंग देखील या मैदानावरती झालेली आहे. मात्र ही खेळपट्टी जर पाहिली तर फलंदाज आणि गोलंदाजीला पोषक असलेली खेळपट्टी या मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त अशी खेळपट्टी या ठिकाणी स्पोर्टिंग खेळपट्टी ज्याला म्हणतात, पीच म्हणतात, तीच पीच या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस केलं. पहिला चेंडू जर पाहिला तर हळुवारपणे फेकलेला आहे. फिरकी चेंडू टाकले, चेंडूला बाहेर काढलंय. या फलंदाजाला संभ्रमात टाकलंय. हा चेंडू त्याला खेळता आला नाही आणि निर्धाव चेंडू यावेळेस गोलंदाज किशोर शेंडे. हा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षक चूक करतोय. बघा इथे मेहनत करतोय गोलंदाज. चांगला चेंडू फेकला होता मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. त्यामुळे स्ट्राईक रोटेट होते. ही स्ट्राईक रोटेट झाली. या स्ट्राईक ज्या प्रकारे फलंदाजाने स्वतःकडे ठेवली आहे निश्चितच हा फलंदाज 8 हिटर फलंदाजी दाखवेल का? कारण 2 चेंडू मध्ये 1 धाव आलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 48 धावा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडू मध्ये हा फलंदाज स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं बघूया किती धावा जमवतोय. कारण ज्या आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले या फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्वामी बनवडे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 48 स्थिरावलेली. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर शेंडे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बीट केलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतोय. यावेळेस पंच बघूया निश्चितच पंच दर्शवतात की हा चेंडू यावेळेस लेग बाईचा इशारा करतायत. 1 धाव इथे मिळते अतिरिक्तच्या स्वरूपात. मात्र गोलंदाज निश्चित जबरदस्त गोलंदाजी करतोय. पूर्णपणे बांधून ठेवलंय. फिरकीचा जादूगर यावेळेस किशोर शेंडे शेवटचं षटक हाताळतोय आणि फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे पदल आले ते हवंय, तुमच्याकडे तंत्र असायला हवं. मात्र 3 चेंडू मध्ये हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता बघा. लॉलीपॉप चेंडू होता आणि लॉलीपॉप तर लहान मुलांना देखील आवडतं. मात्र या फलंदाजाने निश्चितच या लॉलीपॉपचा फायदा का घेतला नाही आणि दरम्यान 1 धाव इथे मिळते. कारण फुलटॉस चेंडू टाकला होता आणि निश्चितच इथे थोडं सुटकेचा श्वास सोडला या गोलंदाजाने किशोरने. हा चेंडू जर बॅटवर आला असता तर एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र हा चेंडू इथे मिस केलाय. फुलटॉस चेंडू आहे यावेळेस षटकार. तारे गिनगिन याद च तेरी मैं ता जागर रात. एक फुलटॉस फेकला होता हर्षदला, त्याने मिस केला. मात्र असं वाटलं किशोरला हा फलंदाज देखील मिस करेल. मात्र हा फलंदाज स्वामी आहे. स्वामी तिन्ही जगाचा दाता. नेहमीच म्हटलं जातं आहे विना भिकारी असं म्हटलं जातं. हा चेंडू यावेळेस हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 56 धावा.
धावा फलकावर लावल्यात. 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय या रॉयल चॅलेंजर्स संघासमोर. रॉयल चॅलेंजर्स हे आव्हान स्वीकारेल का, ही धावसंख्या चेस करेल का? खरं तर पाहिलं तर निश्चितच धावसंख्येला लगाम लावला शेवटच्या 2 षटकामध्ये. जबरदस्त कमबॅक केला या रॉयल चॅलेंजर्सने. मात्र इथे गोलंदाजांनी मेहनत केलेली आहे, ती मेहनत इथे निश्चितच वाया जाऊ देणार नाही फलंदाज, आणि त्याच दृष्टीने इथे फलंदाजी करावी लागेल. कारण 57 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे या SK वॉरियर्स संघाने. 57 धावा चेस होतील का, या धावसंख्येचा डिफेन्स होईल, कोणता संघ जिंकेल या ठिकाणी SK वॉरियर्स की रॉयल चॅलेंजर्स, हा प्रश्न या ठिकाणी निश्चितच निर्माण झालाय. मात्र खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणता संघ हा सामना गमावेल, याचं धावतं वर्णन करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतोय यावेळेस मायक्रोफोनवर साथी समालोचक जगदीश पाटील यांना. हॅलो, धन्यवाद विनोद पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं जमलेल्या जम्मू समुदायाचं सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा सामना बघता आपण यावेळेस आजच्या दिवसामध्ये आज स्पर्धेचा जर विचार केला तर 4था दिवस. ही स्पर्धा 10 तारखेला सुरू झाली होती, 10, 11, 12, 13 आणि 13 तारीख. त्यामुळे 4था दिवस आपण बघताय सामन्याचा, आणि 4थ्या दिवसामध्ये शेवटचा सामना केला जातो SK वॉरियर्स विपक्ष रॉयल चॅलेंजर या 2 संघामध्ये. बघा, प्रथम फलंदाजी केली होती नाणेफेकी जिंकून सुनील केवणे याचा संघ, ज्या संघाने पहिल्या 5 षटकामध्ये 55 धावा कुठल्यात आणि 56 धावांचं लक्ष या 5 षटकामध्ये. 11.20च्या सरासरीने धावगती ठेवावी लागेल. प्रति षटकामागे आस्किंग रन रेट हा कायम ठेवावा लागेल SK रॉयल चॅलेंजर संघाला. मात्र रॉयल चॅलेंजर हा संघ मागचा सामना होता तो गमावला होता या संघाने. निकीच SK वॉरियर्स ऍज अ कॅप्टन आपण बघू शकता यावेळेस सुनील केवडे याला बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती आला. संघाचा संघ नाही काय, मागच्या सामन्यात सुद्धा आपण DK ला बघितलं होतं, त्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला होता. 57 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला यावेळेस रॉयल चॅलेंजर संघ. ऍज अ ओपनर रवीश भुबेरे आणि लव मते अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. या सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा आला. पहिला चेंडू लागल्या, चेंडू हवेत, अप्रतिम जल, स्पेक्टाक्युलर कॅच आणि पहिल्या चेंडूवरती दे धक्का. तर बघा, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय संघनायक सुनील केवडे याने. फलंदाज मात्र परत आलाय. फलंदाज बाद होणारा रवीश भुबेरे फलंदाज बाद होता. 1 डाऊनचा फलंदाज येतो मैदानामध्ये. तेजस अतिश राऊत मैदानामध्ये. स्कोरिंग मध्ये मिस्टेक. हा चेंडू यावेळेस जागा बदलून खेळण्याचा होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि पंचांचा इशारा आला यावेळेस वाईडचा. अवंतर धाव आली आहे. संघाचं खातं खुलं केलं जात आहे. 1 या धावसंख्येवरती सांघिक धाव आहे, तर निश्चितच या ठिकाणी संघाचं खातं खुलं केलं झालं आहे. मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलंय, प्रस्थापित केलंय सुनीलने. राईट मोर द विकेट मारा या षटकातील. हा चेंडू यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुढे एकदा पंचांकडे कडाक्ष टाकला जात आहे.
या फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र बरेचसे विनोद आपल्याला चित्र बघायला मिळतं. ज्या वेळेस फलंदाज पुढे येऊन खेळतोय, चेंडू ला स्पर्श होत नाहीये बॅट, त्यानंतर मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. चित्र बरेच वेळा आपल्याला बघायला मिळतं. तर या षटकामध्ये अत्यंत चांगलं षटक फेकावं लागेल, वाजवी षटक फेकावं लागेल सुनीलला. षटका दिला, पुढचा चेंडू, हा चेंडू डाप केला, चेंडू मात्र थांबणार नाहीये. शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चाकावलाय आणि चेंडू पाहता पाहता 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडू सीमा पलीकडे. तर निश्चितच हा चेंडूने चकमा दिला, लेटकट केला होता फलंदाज. यावेळेस लवमते अत्यंत शांत डोक्याने चेंडूला कट केलं होतं, मात्र चेंडू पाठवला. यावेळेस 4 धावा आल्यात. पहिला चौकार, पुन्हा एकदा पुढे येतो. यावेळेस मात्र यष्टीरक्षक चुकलाय, चेंडू हातात मिळाला नाहीये, मात्र बाईचा इशारा येतो पंचांचा. 1 धावा आली आहे. धाव कशा येऊ, धाव येणं गरजेचं आहे यावेळेस रॉयल चॅलेंजर संघाला. मात्र नाणेपैकी जिंकून प्रथम सत्रामध्ये फलंदाजी केली एसके वॉरियर्स संघाने. मात्र गोलंदाजीवरती त्यांचा निश्चितच विश्वास असणार आहे, त्या विश्वासावरती उठतातच का कडे गोलंदाज. कारण पहिलं षटक मार्गच आहे पॉवर सर्कलचा. हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, एकदा वेगवटली, दुसरी धावण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. नियम क्रमांक 38 नुसार फलंदाज बाद. तर बघितलं तर या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद होता जेलबाद, दुसरा फलंदाज बघतो आपण धावचीच्या स्वरूपात बाद झालाय लवमते. ज्या फलंदाजाने एक गुकार दाखवला होता, मात्र त्या फलंदाजाला सुद्धा जास्त वेळ खेळपट्टीवरती स्थिरावता आलं नाहीये, फलंदाज बाद. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून क्लास फटका, चेंडू थांबणार नाहीये, 1 बॉक्स ऑन द रोप. निश्चितच सुरेख गाणं आपण बघितलं. वारकरी संप्रदायावरती आधारित चित्रपट, रितेश देशमुख याचा मुख्य भूमिका असलेला चित्रपट. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र, मात्र विलासराव देशमुख यांचं स्वप्न पूर्ण केलंय. कारण असं म्हणायचं पहिल्यांदा की माझ्या मुलाला राजकारण नको, तर चित्रपटामध्ये यावं आणि तो चित्रपट हिट व्हावा. मात्र तो चित्रपट झालाय, मात्र ते स्वप्न पाहण्यासाठी विलासराव देशमुख सोडून गेले होते, जगाला निरोप दिला होता त्याने. मात्र आपण बघितलं तर लातूरचे ते, आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक पहिलं संपलंय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. मात्र सुनील केवणे यांचं मी निश्चितच म्हणे षटक होत आहे. 11 धावांची लयलट केली आहे, 2 चौकार दाखवले या षटकामध्ये. मात्र दुसरं षटक घेऊन येतोय P2चं दुसरं षटक. गोलंदाज श्रीपद, चला जास्त क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन सुनील, कॉपरेट करा. आपण संध्याकाळी आम्हाला सुद्धा दूरवर जायचं, त्यामुळे निश्चितच आपण सामना लवकर घ्या आटपून. तर पहिल्या षटकात 11 धावा आल्या, 2 फलंदाज बाद झाल्यात. 3ऱ्या क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज नामदेव डोळे आणि आतिश राऊत 2 फलंदाज मैदानामध्ये. हा चेंडू केलून काढतो अनसाइडला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती स्लोली घेतलाय बघा. चेंडूला असं वाटलं होतं सहजरित्या गॅदर करेल, झेल पकडेल, मात्र तो झेल सुटलाय आणि 2 धावा. 13 धावा झाल्या धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. बघा झेल तुम्हाला महागात पडेल का, कारण झेल सोडलाय फलंदाज नामदेव याचा. मात्र हा चेंडू बॅकफुटला आले होते,
थोडासा मात्र चेंडू आणि बॅटनचा संपर्क होत नाहीये. दुसरं षटक फेकतोय श्रीपत कडब्या कडाले यावेळेस कुडसावडे एन करून षटक फेकतोय. P2चं दुसरं षटक. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला आलाय मात्र गॅप शॉट सिलेक्शन खराब क्षेत्ररक्षण. चेंडू आणि खेळाडू यांची शर्यत लागली आहे मात्र ती शर्यत जिंकली चेंडूने. खराब क्षेत्ररक्षण चुक्या करतात आणि आम्ही नेहमीच सांगत असतो की जास्तीत जास्त चुका करणारा संघ स्पर्धेतून बाहेर जातोय. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न मात्र ते चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू गेलाय तर मागच्या चेंडूवरती चौकार आला होता. चुकीचा क्षेत्ररक्षण केलं होतं आणि चौकार बघितला तर आमचे निश्चितच या ठिकाणी बघू शकता आमचे स्कोरच्या भूमिकेमध्ये हा चेंडू ड्राइव्ह करतोय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती दुसऱ्यांदा झेल देव देतो आणि कर्म नेतो अशी गत झाली यावेळेस SK वॉरियर संघाची. कारण चुका करता एका मागून एक चुका केल्या जातात. खराब क्षेत्ररक्षण केलं जातं मात्र त्याचा फायदा यावेळेस नामदेव आणि आतिशने उचललाय. धावसंख्या पोहोचवली आहे 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण 19 धावा बघतोय. चांगली फलंदाजी झाली मी म्हणणार नाहीये मात्र त्याने जीवनदान दिलंय. त्या जीवनदानाचा फायदा उचलला जातोय या दोन्ही खेळाडूंकडून. हा चेंडू बॅकफुटला आल्या मात्र चांगलं क्षेत्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हर्षित होता. एका चेंडूला पकडलाय. षटक क्रमांक दुसरं संपतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या खेळीनंतर 57 धावांची गरज असताना मात्र 20 धावा धावफलकावरती तर अद्यापि 37 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 18 गरज आहे ती 37 धावांची रॉयल चॅलेंजर संघाला. तर निश्चितच या ठिकाणी बघा पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. त्या षटकामध्ये 20 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 11 आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 9 त्यामुळे संख्या झाली 11. जर विचार केला तर 57 धावांची गरज असताना 20 धावा धावफलकावरती तर 18 चेंडू 37 धावा. जो आस्किंग रन रेट होता तो 11.40 होता. आता मात्र 12.33 हवा आहे आस्किंग रन रेट. आणि जी पॉवर सर्कलची 2 षटकं होती ती संपल्यात आणि या षटकामध्ये आपण बघू शकता क्षेत्ररक्षण हे विखुरलेलं दिसणार आहे. कारण जे फलंदाजांना सुवर्ण संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. हे 2 फलंदाज मात्र जेल सुद्धा सुटल्यात. त्याचा कुठपर्यंत फायदा उठवतात. कारण यावेळेस जर क्षेत्ररक्षकांची पाहणी केली तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला लॉंग ऑनला लॉंग ऑफला आणि एका डीप एक्सच्या कव्हरला असे 5 क्षेत्ररक्षक हे थर्ड सर्कलच्या बाहेर. गोलंदाज गिरीश हा चेंडू पहिलाच लॅपटॉप आहे. चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे चौकार. विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या साहेब आपण मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटच्या आजच्या या 4थ्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये
ही स्पर्धा बघतोय शेवटचा सामना प्रेक्षकांची मात्र मांदी आली आहे या मैदानावरती मात्र हा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडू हवेत आहे सुनील चेंडू खाली नो मिस्टेक फलंदाज बाद आणखीन एक धक्का रॉयल चॅलेंजर संघाला बघा ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता तो फलंदाज मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये शमायनामध्ये परत येतोय मात्र आणखी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती कारण 3 फलंदाज बाद झाल्यात 5व्या क्रमांकाचा फलंदाज दिनेश मोहिते हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग अत्यंत चांगला चेंडू तेज गोलंदाज नौका गोलंदाज गिरीश केवणे मॅनपॉम ढवळेपाडा संघाकडून खेळणारा फलंदाज युवा गोलंदाज आहे मात्र गोलंदाज चांगला राऊंड विकेट येतोय आणि हा चेंडू अत्यंत चांगला पेकलाय मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल 57 धावांची गरज असताना धावसंख्या बघतोय आपण 24 धावा धावपळकावरती 30 षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय गोलंदाज रफ्तार का सौदागर यावेळेस निर्धाव चेंडू बघा गती किती आहे या गोलंदाजाची निश्चितच तेज गतीने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज 2 चेंडू अप्रतिम फेकल्यात मात्र निर्धाव चेंडू फेकल्यात मात्र एक निर्धाव चेंडू रॉयल चॅलेंजर संघावरती दबाव निर्माण करू शकेल कारण संघाचं नाव खूप मोठं आहे जे आपण बघतो IPL मध्ये सर्वात मोठा संघ जगातील द्विगज खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल चॅलेंजर बँगलोर विजय माल्याचा संघ त्या संघामध्ये विस्फोटक फलंदाज असतात मात्र हा रॉयल चॅलेंजर संघ आहे यावेळेस मिड विकेटला खेळून काढतोय क्षेत्राच्या चेंडूवरती फक्त एकच धाव प्रेशर फलंदाजांवरती कारण ज्यावेळेस 2 चेंडू निर्धाव फेकले जातात त्यावेळेस मात्र थोडासा प्रेशर बघतो आपण या फलंदाजांवरती आणि प्रेशर मधून कोण बाहेर काढेल कोणता फलंदाज चौकार षटकार दाखवेल या मैदानामध्ये कोणता फलंदाज आपला ठसा उमटवेल कारण शेवटचा सामना आहे जर जिंकला रॉयल चॅलेंजर तर खेळाडूला विसरणार नाहीयेत हे संघनायक मात्र या ठिकाणी कोण विजयाचा शिल्पकार ठरेल कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक हा चेंडू ताईपॅडवर आदळतोय पंचांकडे पुन्हा एकदा अपील केलं जातं मात्र अपीलामध्ये उत्साह जास्त लेगायचा इशारा येतोय षटक समाप्त होतोय 3 षटकांचा सांगता धावसंख्या धावपळकावरती 26 धावा हॅलो चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका कारण बराच वेळ बाकी आहे 3 षटकं फेकली गेल्या 2 षटकामध्ये अद्याप 31 धावांची गरज आहे अर्धलक्ष निश्चितच पार केलाय मात्र फक्त 26 धावा धावपळकावरती आल्यात कारण 26 आकडा पुन्हा एकदा धावपळकावरती आपण बघतोय कारण ज्या 26 तारखेला भारतामध्ये महापूर आलं होतं म्हणून हा दिवस काळा म्हणून पाळला जात आहे त्याच्यानंतर 26/11 आपल्या मुंबईवरती आतंकवादी हमला झाला होता आणि बऱ्याच निष्पाप लोकांचे बळी गेले होते मात्र दुसरीकडे बघितलं तर 26 तारखेला भारताने पहिलं कारगिलचं महायुद्ध जिंकलं होतं त्याच्यानंतर 26 तारखेला आपला भारताचा प्रजासत्ताक दिन येतोय आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 26 तारखेला सर्वात यशस्वी भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान शपथ घेतली होती म्हणून हा दिवस चांगला म्हटला जातोय मात्र हा चेंडू ताब्यावर आदळलाय पंचांकडे थोडासा कडाक्ष टाकला होता मात्र निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज विनायक गोरे चौथा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय कारण अभी भी दिल्ली दूर आहे येणारे 12 चेंडू
आणि गरज आहे ते 11 चेंडू आणि 31 धावांची. मात्र 31 धावा होतील का? कारण कालच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर लक्ष्मीकांत सेलार आणि त्याच्यानंतर प्रशांत सूर्यवंशी या दोन फलंदाजाने 72 धावा चेस केल्या होत्या. पीव्हीएस ग्रुप संघासमोर खेळताना असं वाटलं होतं की 3 षटकामध्ये कमी धावसंख्या होती, मात्र 2 षटकामध्ये त्यांना जास्त धावा करायच्या होत्या. ते एकट्या लक्ष्मीकांत याने 3 षटकार दाखवले होते आणि तो सामना जिंकला होता. मात्र त्या सामन्याची पुनरावृत्ती होईल का या मैदानावरती असा असंख्य प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनात घर बसतात, घर बनवलंय. मात्र ते प्रश्न सुटतील का या ठिकाणी? कारण 11 चेंडू 31 धावांची. तर चांगली गोलंदाजी बघतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय विनायक गोरे याने. हा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाहीये. डिस्कॉल वाईड. पंचांनी पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र 2 हात समांतर रेषेमध्ये केल्यात, कवायतीमध्ये प्रमाणे केल्यात आणि हा चेंडू मात्र खराब दर्शवलाय. कारण 30 धावांची गरज आहे अद्यापी. 11 चेंडू 30 धावा. तर एका दुसरा मोठा फटका आला तर समीकरण बिघडेल आणि हे मात्र समीकरण. हा चेंडू यावेळेस गायब करतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती एकदम एकवटले, तू मैमय झाली. मात्र तोपर्यंत 2 धावा या धावपडकावरती अंकित केल्या जातात. आता मात्र 28 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू 28 धावा. मात्र अद्याप मी म्हणेन रॉयल चॅलेंजर संघाचं काही बिघडलं नाहीये. अद्याप सामना 50-50 आहे. सामना खुला होत नाहीये. कारण एका दुसरा मोठा फटका या सामन्याला कलाटणी देऊ शकेल. मात्र जोरदार फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार, 4 धावांसाठी. तर या चेंडूवरती चौकार आला दिनेशच्या चेंडूवरती. दिनेशने चौकार दाखवलाय. आता मात्र 24 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक 2 चेंडूवरती कॉल देत नाहीये. पुन्हा एकदा तू मैमय. मात्र यावेळेस 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि मात्र या ठिकाणी बघा ज्या वेळेस 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात कॉल द्यायला पाहिजे, मात्र कॉल देत जात नाहीये आणि झेल सुटतोय. 5व्यांदा झेल सुटलाय या दुसऱ्या सत्रामध्ये. सुनील केवण्याचा संघ यावेळेस मात्र एसके वॉरियर्स या संघाने भरपूर चुका केल्यात या दुसऱ्या सत्रामध्ये. हा चेंडू यष्टीरक्षक चकलाय आणि तोपर्यंत 1 धाव घेण्याचा अवधी होता. बाईच्या रूपात 1 धाव एकवटली जातोय. धावसंख्या धावपडकावरती 36 धावा धावपडकावरती. तर येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 7-21 समीकरण पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. मात्र तो हा निर्णायक चेंडू असणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर सामन्यामध्ये खूप मजा येईल. मात्र दिशाहीन गोलंदाजी यावेळेस वाईटचा इशारा म्हणजे 1+1 2 धावा आल्यात आणि की बिना पायलचे बजे घुंगरू धावपडकावरती. तर निश्चितच 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मात्र ती गरज बघा सामन्याला गरम केला जातोय. या 4थ्या षटकामध्ये धावा आल्यात. यावेळेस 6 चेंडू मात्र जोरदार फटका, चेंडू सीमा पलीकडे. तर बघा शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या धावपडकावरती 44 पोटी पॉवर. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. समीकरण पार बदललंय, काळ बदलले, वेळ बदललाय. मात्र 6 चेंडू 13 धावा होतील का? कारण षटकार दाखवणारा फलंदाज यावेळेस मात्र आतिश राऊत याने षटकार दाखवला यावेळेस आणि
तर दिनेश मोहित्याने षटकार दाखवलाय, मात्र स्कोररला सुद्धा नाव माहित नाही. जे 12 खेळाडू आहेत ते सुद्धा चुकीची नावं सांगली जातात या ठिकाणी आपण बघू शकता, कारण सर्वांनाच खेळाडूंची नावं माहित नाही. मात्र 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. मात्र त्या होतील का आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलाय की सामना कोण जिंकेल, हु विल विन द मॅच. आय डोंट नो बट मॅच इज व्हेरी कलरफुल. कारण सामना कोण जिंकेल हे मला सुद्धा माहित नाहीये. मात्र सामन्यामध्ये सस्पेन्स आहे बाकी, सामना रंगतदार होईल हे बाकी निश्चित. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा होतील का. गोलंदाज सुनील केवणे स्वतः संगणक आलाय, स्वतःच भवितव्य घेतलंय, भविष्य घेतलंय सामन्याचं मी म्हणेन. मात्र विश्वास टाकला इतर खेळाडूने सुनील केवणे याच्यावरती. हा चेंडू पहिला चेंडू मात्र शॉट गलीला जातोय, दरम्यानचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फक्त एक धाव एकवटले. बघा पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. 5 चेंडू 12 धावा. एका जर मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा खुला होईल. मात्र सुनील केवणे करून देईल का कामगिरी, कारण त्याच्यावरती भरोसा दाखवलाय, भरोसा ठेवलाय. कारण म्हटलं जातं त्याला भरोसा ठेवावा लागतोय, मात्र भरोसा दाखवला इतर खेळाडूंनी त्याच्यावरती. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावांची गरज. सामन्याला पुन्हा एकदा गरम केलं जात आहे. मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला चांगला सामना. हा चेंडू हवेत नाहीये, चेंडू मात्र जरा बघितलं तर चेंडू करतोय हवेतून सत्कार आणि षटकार. मात्र 4 चेंडू 6 धावांची गरज. मात्र सामना पुन्हा एकदा टाय होईल का, सुपर ओव्हरती बघायला मिळेल का सामना. कारण आजच्या दिवसामध्ये 7 सामने झाले, मिळाले नाहीये. कारण कालच्या दिवसात सुद्धा आपण 2 सुपर ओव्हरचे सामने बघितले होते. मात्र तसाच सामना बघायला मिळेल का. 4 चेंडू 6 धावा आणि हा चेंडू मात्र यॉर्क लाईनचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा एकवटल्यात आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघा चुकीला माफी नसतोय, 5 झेल सोडले गेल्यात यावेळेस एसके वॉरियर संघाने आणि मात्र त्यांच्या या चुका अंगलट आल्या मी म्हणेन. कारण सामना पूर्णपणे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये एसके वॉरियर संघासमोर होता. मात्र जो सामना हातातून निष्ठल चाललाय. 3 चेंडू 4 धावा, स्लोवर चेंडू फेकलाय. मात्र यावेळेस निर्धाव चेंडू. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. बघा पुन्हा एकदा सामना रंगतदार आलाय, सामना अटीतटीचा आलाय. मात्र कोणाला आडाकडची बिमारी असेल तर कृपया सामना बघू नका, कारण हा सामना असा आला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला जातोय. या ठिकाणी हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि सामना जिंकलाय.